श्रीराम श्रीराम. विष्णू पुरे आता. दिवे लागणीची वेळ झाली आहे. तुला वसईला निघायला हवं हो. मालक, इतक्या दिवसांनी भेटलात, सेवा करायची इतक्या दिवसांनी मला संधी मिळाली आणि तुम्ही मला घालवायच्या मागे आहात. पुन्हा असं बोललास तर धपाटा घालीन पाठीत. अरे सोपान काकांना एकट्यानाच तिथे वाड्यावर सोडून आलायस म्हणून म्हटलं. जणू काही ते माझी वाटच बघत बसलेत तिकडे. आणि मी जितका उशिरा जाईन ना तेवढं अभयारण्यात फिरल्यासारखे फिरत असतील वाडावर. मालक, तुम्ही नसलात तर तिथे राहण्यात काय अर्थ आहे? कधी कधी वाटतं तुमच्या बरोबर इथंच राहावं. तुझ्या मनाची घालमेल मी समजू शकतो विष्णू, पण काही गोष्टींना पर्याय नसतो. तू गेला नाहीस वाड्यावर तर सोपान काका अस्वस्थ होतील, काळजी करतील. माझी नव्हे, विष्णू आला नाही तर आता मी कोणाला छळायचं याची. हे बोलणं कसं आहे मालक माहितीये? सासरी छळ होतो म्हणून माहेरी आलेल्या मुलीला जेव्हा आई म्हणते ना, जा पोरी सासरी पुन्हा जा आणि सुखी राहा, असं म्हटल्यासारखं आहे. वाड्यावर तर परत जावंच लागणार आहे मला. मी काय म्हणतो मालक, वाड्यावर ते काय करतायत ते आपण फोन करून विचारून बघूया. असं म्हणतोस? हा, लाव फोन. हा. लागला. चला. ऐक दमलो बाबा, दमलो. हे काय सोपान बाबा? खजिना सापडला का? खजिना हे मला काही येडा समजतो काय? असतो कागदावर गोट्या वाढल्या नकाशा होतो कर गधड्या. अहो, तुम्हीच मला दीक्षा दिली होती ना. म्हणून मला ही शिक्षा केली काय? बघतो मी तुला. तुला नाही धडा शिकवला तर नावाचा सोपान्या नाही. फार दुखतायत का पाय? चल लागून जाईल. मला सांगते आता जात तू का हे तांब्या खाली टाळक्यात शिव फसक्यात अटकला की केरडी बी हसायला लागतात. हे केरडच आहे, दुसरं काय? बघीन याला मी.
बघीन. बाबा दूध आणू ना? नाही नको. वसुधा, थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. काय बाबा? मी तुझी मनस्थिती समजू शकतो बाळा, पण तुझा विश्वास आहे म्हणून तुला सांगतो. आदिनाथ सुखरूप घरी परत येणार आहे. तुमच्या या बोलण्याने खूप धीर वाटतो बाबा, पण बाळा, तुला मी मोघम किंवा तुझी समजूत काढण्यासाठी सांगत नाहीये. ज्योतिष्य शास्त्राचा माझा अभ्यास आहे. मी आदिनाथची पत्रिका पुन्हा एकदा तपासली आहे म्हणून हे सांगतोय. हो हो बाबा, मला म्हणाले हे तसं, पण काय करू, मनाची अस्वस्थता कमीच होत नाही. म्हणजे बघा ना, आता पोलिसांचा तपास चालू आहे. चंदू कोकणात गेलाय, कुणाकडून काहीच कळलं नाहीये. कुठे असेल, कसा असेल, आधीला एक साधा फोन का करता येत नाही, काही समजत नाहीये हो मला. आणि त्यात पुन्हा हे शुभ्राला होत असलेले भास. बाबा एक विचारू, हे जे शुभ्राला असे पाण्याचे आवाज ऐकू येतात, म्हणजे संकेतच काहीतरी मिळत आहेत ना, त्याचा संबंध आदिनाथशी तर? श्रीराम श्रीराम. वसुधा, आतापर्यंत शुभ्राला मिळालेले संकेत हे आपल्या कुटुंबात घडणाऱ्या अशुभ घटनांचे निर्देशक होते, हे मान्य आहे मला. पण दरवेळी तिला मिळणाऱ्या संकेतांचा काहीतरी अशुभ घटना घडणार आहे असा अर्थ आपण का काढायचा? डॉक्टर विराज सामंत यांना मी भेटलो. त्यांच्या आणि माझ्या शास्त्रांच्या सहाय्यानुसार या संकेतांचा अर्थ घटना घडण्याआधीच आम्ही लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, शुभ्रा ही आपल्या कुटुंबाला मिळालेली एक चांगली शक्ती आहे. आणि म्हणूनच विश्वास ठेव, आदिनाथ सुखरूप घरी परत येणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तो दिवस लवकर येऊ दे बाबा. श्रीराम श्रीराम. श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम. श्रीराम.
भीती असते, त्या गोष्टींबद्दल मन उलट सुलट विचार करतं. सगळ्या चांगल्या वाईट शक्यता चाचपडून बघतं आणि मनात असे विचार येतात म्हणून तशीच स्वप्नही पडतात. काळजी करू नकोस, आदिनाथ सुखरूप घरी परत येणार आहे. मी त्याची पत्रिका पाहिली आहे, आधीही आणि तो बेपत्ता झाल्यावरही. त्याचे ग्रह त्याला संकटात टाकणार नाहीत, तर संकटातून बाहेर काढणारे आहेत. देवाजवळ प्रार्थना कर, आदिनाथ लवकर घरी परत यावा म्हणून, आणि नामस्मरण कर, म्हणजे शांत झोप लागेल. काळजी करू नकोस बाळा. श्रीराम श्रीराम श्रीराम. कोण आहात तुम्ही आणि मला इथे का आणले? आम्हाला माहिती हवी आहे म्हणून तुला इथं आणलंय. कसली माहिती? इमानदारीनं सांग, म्हणजे तूही मोकळा आणि आम्हीही मोकळे. सुलेखा कुठे आहे? सुलेखा? मला काय माहिती? माहीत नाही हे बोलायच्या आधी विचार कर. पण मला माहीतच नाहीये तर मी विचार काय करणार? पुढे तुझं काही बरं वाईट झालं तर आम्हीही बोलू. आम्हाला काय माहीत, हा? तेव्हा शेवटचं सांगतो, जी काय माहिती आहे ती पटापट सांग. बघा, तुम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलताय तिचा आणि माझा काडीचाही संबंध नाही. तुला इथे उचलून आणण्याच्या अगोदर तुझी पुरी हिस्ट्री मी काढली आहे. हा? आता तोंड बोलतंय, नंतर हात बोलतील. काय ते ठरव. यावेळी मला दिसत काहीच नाहीये, फक्त आवाज ऐकू येतात. मनात धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस, त्या पाण्यात कोणीतरी हात पाय मारतंय किंवा कोणीतरी पळतंय, असे आवाज ऐकू येतात आजोबा. पण आजोबा मला दिसत काहीच नाहीये हो. ढगांचा गडगडाट, काय सुचवायचं असेल त्याला? याचा संबंध पार्वती वहिनीशी असेल का? का ढगांच्या गडगडाटाचा संबंध शुभ्राच्या मनातल्या विचारांच्या वादळाशी असेल? पाण्याचा आवाज, पाण्यात पाय मारणं, पाण्यात कोणीतरी धावणं. पाण्यापासून धोका आहे? पट्टीच्या पोहणाऱ्याला पाण्याची भीती? पण आजोबा, तो तर किती छान पोहतो. पण ही गोष्ट विचित्र नाही का? 11 वर्षाच्या मुलीचा खून तिच्याच वयाची तिची मैत्रीण करते. हो, पण झालं तर असंच आहे ना, कारण मनीषा बुडून मरणं शक्यच नव्हतं.
सुलेखानं खून केला होता असा मनीषाच्या आईचा आरोप आहे. त्याला तर इतका इंटरेस्ट निर्माण झालाय पोहण्यात की मी कसं समजावून सांगू त्याला की त्याच्या जीवाला धोका आहे, तू पोहायला जाऊ नकोस. त्याच्या स्विमिंग मधली इम्प्रूव्हमेंट बघून त्याचे कोच म्हणाले की हे ह्याला मिळालेलं गॉड गिफ्ट आहे. पण आजोबा मला असं वाटतं की याचा संबंध त्याच्या गतजन्माशी आहे. प्रथमेशच्या जन्माच्या आधी मला एक स्वप्न पडायचं. मला स्वप्नात एक मुलगी स्विमिंग करताना दिसायची. हो, ती खूप छान स्विमिंग करायची, छान चित्र काढायची. गोदा ही मनीषा असेल असं आपण मानलं आणि मनीषाचा पुढचा जन्म प्रथमेश असेल असा आपण अंदाज धरला तर प्रथमेशला पाण्यापासून धोका संभवतो, कारण मनीषाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला होता. संकेतांचे सगळे संदर्भ एकाच नावाशी येऊन थांबताय, प्रथमेश. प्रथमेश. श्रीराम. श्रीराम.